झाले, स्वर्गात गेले, कर्ज घ्यायला खाली आले, परत स्वर्गात गेले, परत कर्ज घ्यायला खाली आले. परब साहेब 3 वेळा स्वर्गातनं जाऊन खाली आले. सभापती महोदय, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भामध्ये आणि महाबळेश्वर वाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संदर्भामध्ये ही लक्षवेधी आहे. मंत्री महोदय, जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या खऱ्या अर्थानं विकास सोसायटीला कर्ज देत असतात, विकास सोसायटी खाली सभासदांना कर्ज देत असते. परंतु सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा एकंदरीत जर कारभार बघितला तर आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशा पद्धतीचा त्या बँकेचा कारभार आपल्याला दिसून येईल. या बँकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ज्यांना कर्ज दिलं, बोगस कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी सोसायटीच्या चेअरमननी कर्ज वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती घ्यायचं आणि परत ते कर्जमाफीमध्ये बसवायचं, व्याज सवलतीमध्ये बसवायचं, म्हणजे सरकारचा फायदा घ्यायचा, परंतु मूळ कर्जदाराची फसवणूक करून काही ठराविक लोक विकास सोसायटीचे चेअरमन असतील किंवा काही लोक अशी त्या लोकांच्या नावचं कर्ज उचलून त्याचा वापर करत आहेत. आणि त्याचा एक नमुना माझ्याकडे या ठिकाणी आहे. असे अनेक प्रकरण आहेत. ज्ञानू केशव निंबाळकर हे सुद्धा या ठिकाणी माहीत झाले 2019ला आणि त्यांनाही कर्ज दिलं 2023ला. म्हणजे अशी अनेक नाव आहेत, 40-42 नाव आहेत की ते मृत्यू झाले, स्वर्गात गेले, कर्ज घ्यायला खाली आले, परत स्वर्गात गेले, परत कर्ज घ्यायला खाली आले. परब साहेब 3 वेळा स्वर्गातनं जाऊन खाली आले. मला वाटतं परब साहेब आपण जाऊन त्यांना वाट विचारूया खाली याची वाट कुठली आहे. आणि एवढा मोठा भ्रष्टाचार झाला. पर हे कर्ज परब साहेब घ्यायचं, परत कर्जमाफीत बसवायचं, परत ते माफ करून घ्यायचं, व्याज सवलत घ्यायची. म्हणजे आज एका बाजूला शेतकऱ्याला पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय आणि दुसऱ्या बाजूला सफेद कपडे घालून काही लोक गावातल्या सोसायटी ताब्यात ठेवून इथं या पद्धतीचे घोटाळे करत आहेत. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढायचं त्या शेतकऱ्याला माहीत नाही आणि मग सगळी व्याज सवलत मिळवायची. सभापती महोदय, मंत्री महोदय, ज्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर परब साहेब ती कर्ज काही भरून घेतली आणि मग त्यांना मोकळं सोडलं. म्हणजे दरोडा घातल्यावर दरोडेखोर कबूल झाला की त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही.